मानाचा मुजरा. आता महाकाळ बुवांची बारी. महाकाळ बुवांनी काय बारी केली. वा 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 बुवा, काय हा प्रकार. आता बुवाने बारी केली, बरोबर, बारी केली बुवाने. बुवा गाणी घ्यायची काहीतरी पद्धत. एवढी माहिती तुम्ही मोठे शाहीर आहात, पण एवढी तुम्हाला काय दुसरं काय बोलताच येत नाही. आधीच बोलली होती पहिल्या वर्गात. बुवाला काय सांगितलं होतं की बुवा तुमचा महाकाळ म्हणून मी इथे आले, बोलले होते की नाही. आता दुसरी वारी कशी करते त्यावेळी तुमचं पण लक्ष असू द्या. आणि रत्नाकर परत बुवा बोलतील, वैदेही तू परत ना कर. मला बोलत होते ना की काय बोलले, मी म्हणाले ना तसं परत ना कर. तर हे काय बोलून गेले, ही काहीतरी केलं आणि आता ती बोलते की परत ना कर. वा क्या बात आहे. महाकाळबाबांच्या शब्दाला तोड नाही दिली पाहिजे. आणि बुवा त्यानंतर तुम्ही गाणी घेतली ती घेतली. आणि म्हणून बुवाला काय सांगायचं बघा, पहिल्याच बुवाला काय सांगायचंय. आता बुवाना एवढी बारी, माझी पहिली बारी एवढी लागली की एका वेळ गाणी अगदी किती जुनी पुराणी गाणी बुवानी घेतली तिथं. तर बुवाला बघा काय म्हणायचंय. शोभेला नारीला नराचा जोड पाहिजे, पोपट पंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे. त्यानंतर बुवानी प्रश्नाचं एक सारांश दिला. मागे पण बारी झाली बुवांसोबत, तिथे पण बुवानी तेच केलं. काय तर बुवांना माझा प्रश्न होता मलमारूची उंची किती. तिथे पण तेच रामायण दिलं, इथे येऊन पण तेच रामायण तुम्हाला दिलेलं आहे. बुवा काय तेच तेच करताय, जरा काहीतरी नवीन द्या लोकांना. आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर मान्य करावं की बाई मला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, मी नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन त्याचं उत्तर देण्याचा. उगाच तिला पोपटपंची करायची. म्हणून काय म्हणतं बघा, शोभेला नारीला नराचा जोड पाहिजे, पोपटपंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे. उगाच तोंडाची हवा घालवणारा नको, मैदानी लढणार पाहिजे. आणि कुत्र्यासारखं भुंकणार नको, तर सुरात गाणारा पाहिजे. बुवानी पहिला सूर लावली काय ना, बुवा नाकात गात होते. बुवा काय सर्दी झाली का तुम्हाला. बुवा सर्दी झाले, डॉक्टरला न्यायला पाहिजे बुवांना. त्यानंतर बुवांची गवळ काय बुवांची चाल होती. बुवांची सगळ्या गाण्यांना एकच चाल असते, त्यामुळे मी पण आता तसंच घेणार आहे बुवांसारखं. त्यानंतर बुवांची गवळ होती. काय बुवा म्हणून गेले, उघड्या अंगाने करताना स्नान, बोलून गेले ना बुवा. तर बघा बुवाला काय म्हणायचंय. बुवा पहिलीच गवळणीची काट येते आणि नंतर तुमच्या प्रत्येक जे मध्ये मध्ये गाणी घेतली ना त्यांनी तुम्हाला मजा यायला पाहिजे म्हणून त्या गाण्याला नंतर काट येते. म्हणून बघा काय म्हणायचंय. ह्या गवळणी सगळ्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात, बरोबर. त्या गवळणी स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा तो श्रीकृष्ण तिथं असतो. म्हणून काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठ्या. आणि मग त्या गवळणी स्नान करत तिथे बसले, म्हणजे स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात त्या यमुनेच्या काठावर. त्या कळवाच्या झाडावर तो श्रीकृष्ण बसलेला असतो आणि तो श्रीकृष्ण तिथे बासरी वाजवत बसलेला असतो. आणि बासरी वाजवत असताना तो त्यांना बोलतो की तुम्हाला जर तुमचे वस्त्र पाहिजे असतील तर मला शरण जावं लागेल. आणि मग त्या गवळ्या त्याला शरण पण जातात. आणि जेव्हा त्या शरण जातात तेव्हा तो श्रीकृष्णाचा जो मित्र आहे कोण, तर वाकड्या. मग काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठ्या. आणि काय म्हणायचंय,
खाली हलवीत आला लंगोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवाला बोलले का तर नाही, आता बुवा पण इथे आले असतील, पण बुवाने काय लंगोटी घातली बुवाने जॅकेट बिकेट घातली नसेल, मस्त तर टिळा वगैरे लावून असं आले असतील. हा तर बुवा आम्ही तुम्हाला नाही बोलत आहे, मी त्या वाकड्याला बोलते. तो वाकड्या असा त्या श्रीकृष्णाने त्याला आवाज दिला, अरे वाकड्या. तेव्हा तो वाकड्या चालत चालत आलेला आहे आणि पुढे काय आलं, खाली हलवीत आला लंगोट्या. तो लंगोटी घालून असतो तो वाकडे, तो हातात धरून सोट्या. आता इथे महिला मंडळ कसं काळजी करू नका, तुमचा मान राखूनच बारी करणार आहे, पण तुम्हाला पण मजा येणार आहे. हा आता सोट्या म्हणजे काय तर काठी, नाहीतर मुळा रात्री वेळेला सोट्या वाटायला बस घेऊन बोलते. हा बाईला माझा सोट्या दिसला काय, मुळाची सवय मला माहितीये. त्याचा विषय गंडीवर बोचावर गांडीवर सगळं तेच सगळं तेच. हा म्हणून काय म्हणाले, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवांना पण लवकर काठीची सवय पडणार आहे. बुवांचं पण वय होत आले की नाही, होत आले की नाही, म्हणून म्हणाले. बघा काय म्हणायचंय, नंदाचं पोरा खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. पाऊस पडायला लागला आणि बुवांना गारवा दिसला. बुवांना गारवा दिसला की नाही, आणि नंतर बुवा काय म्हणतात, गारव्यातच मजा असते. बोलले ना, गारव्यातच मजा असते. वा बुवा काय हा प्रकार, हा तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, गारव्यात मजा असते हे. हा त्यानंतर बुवाने गवळणी घेतली, भरपूर गवळणी घेतली, छोट्या 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 काठी घेतली. हा तर बुवांसाठी माझी पण एक फेमस गवळण आहे, ती घेऊ, ऐकायची तुम्हाला. बघा काय म्हणायचंय, बघा हा नंदचा कान्हा, रात्री उठून हा जाताना, बघा हा नंदचा कान्हा, रात्री उठून हा जाताना, तो महाकाळ तोंडात घेताना, मग तो महाकाळ
ती विजवली बुवा, एवढाच विषय. हा म्हणून काय म्हणाले, तो महाकाळ तोंडात घेताना निघाला पाहिले मी अगं विजवताना, बघा आनंदाचा शेतात काम करणारा कधी थकत नाही, शेतात काम करणारा कधी थकत नाही, आम्हाला बोलण्याची कोणाला ताकद नाही. बुवा तुम्ही जरी किती मोठे शाहीर असाल ना तरी तुम्हाला मी ते घाबरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, कारण आम्ही सुद्धा कुणासमोर वागत नाही, कारण आम्ही कुणासमोर वागत नाही. कुणापुढे कधी झुकत नाही. आणि नंतर बुवानी द्रौपदीचा विषय घेतला. दुःशासनाने तिला ओढत ओढत भर दरबारात आणून तिच्यावरती अतिप्रसंग केला होता, म्हणजे तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केलेला, तो विषय बुवानी घेतली. बरोबर. तर त्याच्यावरती बघा बुवाने काय म्हणायचंय. बुवाची चालू होती तो 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 इमान आकाशान गो. आता त्याच विमानात बसून या महाकाळ कोणा उडवते की नाही बघा. तर बघा काय म्हणते, अन्याय होतोय नारीवर. आता ती द्रौपदी, तिच्यावरती जेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या श्रीकृष्णाने तिला वाचवलं होतं. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. आता ती 5 पांडवांची बायको होती द्रौपदी, त्यांनी तिला पैसे हरवलं होतं म्हणून काय म्हणायचंय, अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अहो डोळ्यासमोर नाही दिसत खर, मग बायको लावली पैजेवर. म्हणजे त्यांनी त्याची बायको पैजेवर लावली होती. बरोबर. बुवांचं लग्न झालेलं आहे पण बुवा तुम्हाला मला काही बोलायचं नाही. हा, काय म्हणायचंय, अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. मग बायको लावली पैजेवर, डोळ्यासमोर नाही दिसत खर, बायको लावली पैजेवर. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघा शूर नर. अन्याय होतोय नारीवर कसला बघा शूर नर. शक्ती तुझ्याचा सामना आज गाजणार आहे, बुवा तुमच्या वागण्याचा प्रकार आज मी बघणार आहे. कारण उलट सुलट जोडून अक्षरे तू जोडणार आहे, तर रणांगणी आज मी तुला इथे जोडणार. आणि म्हणून काय म्हणायचंय, हे धनुष्याचा विषय घेतला तो बुवांचा फेमस विषय. बरं का, कोणासोबत ही वारी असू द्या बुवांची, तो विषय बुवा आवर्जून घेतात. हा, म्हणून काय म्हणते बघा त्याला, तिला असेल गांडीवर. आता बघा बुवा नेहमी हिच्यातील हाय गांडीवर असे बोले ना, हिच्यातील हाय. तुम्ही ऐकलं असेल. हा, आता विषय बरोबर आहे पण बुवा त्या धनुष्याचं नाव, आता मी डायरेक्टच बोलते, त्या धनुष्याचं नाव गांडीवचं होतं. पण त्याच्या पुढे र कशाला जोडायला पाहिजे,
तर बघा काय म्हणायचंय, व तुमचं नीट लक्ष असू द्या काय बोलायचं ते. तिला असेल मांडीवर असं तुम्हाला वाटतं का खरं, मग तो बघून जर कापडतोय दूर, मग तो बघून जर कापडतोय दूर, याला म्हणावं कसला नर. बघा तिथे शिकती नावाचा एक हिजडा असतो, शिकती नावाचा एक हिजडा असतो आणि तो त्या धनुष्य बाणाला बघून घाबरतो आणि पळून जातो. म्हणून काय म्हणाले, तिला असलेल्या मांडीवर असं तुम्हाला वाटतं का खरं, मग तो बघून जर हापळतोय दूर, मग तो बघून जर हापळतोय दूर, त्याला म्हणावं कसला नर, मग तो बघून जर हापळतोय दूर, त्याला म्हणावं कसला नर. तर मी पण जरा एक जो गुप्त विषय आहे तो बाहेर काढू का, सगळ्यांचा आवाज आला तरच. तर बघा नीट लक्ष असू दे तुमचं. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला तिकली असे म्हणतात. सगळे चहा पिताना झोप नाही आली कोणाला. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात, चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. तुमची साथ असेल तरच हा विषय गाते बरं का, नाहीतर तुम्हाला काय बोलायचं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजरातीमध्ये आवडीने, आणि गुजरातीमध्ये आवडीने बुवा शेंडीला झुटली. ऐकायला आलंय, ऐकायला आलंय, नाही आलं. आणि गुजरातीमध्ये आवडीने, थांबा जरा बघा आणि जरा ऐकूया ना, ऐकायला जात नाही. आणि गुजरातीमध्ये आवडीने महाकाळ बुवा, रत्नाकर बुवा, रत्नाकरची महाकाळ बुवा शेंडीला चुटली असे म्हणतात. तोच विषय त्याला धरून हा बुवांना काय म्हणायचं नाही बरं का. पिऊन साऱ्या जगाला दाखवे दारूची ती बाटली. आता बुवा पितात की नाही मला माहित नाही, म्हणून आधीच बोले की बुवांना काही बोलत नाही. पिऊन साऱ्या जगाला दाखवे दारूची ती बाटली, असा माझा दारुड नवरा लाज नाही त्याला वाटली. माझा म्हणजे माझा नाही बरं का, माझं अजून लग्न झालेलं नाही. नाहीतर बोलायचं बोलते तिचा नवरा, बुवा माझा नवरा नाही बरं. त्या ती गुजरातीची नवरा बायको आहे, त्यांची भांडणं झालेली आहे. आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाली कशावरून, तर हा नवरा दारू घेऊन आलाय. आणि नवरा दारू घेऊन आलाय म्हटल्यावरती मला सांगा कुठल्या बाईला राग येणार नाही, कुठल्या बाईला राग येणार नाही. म्हणून काय म्हणाले, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली, असा हा माझा दारू नवरा लाज नाही त्याला वाटली. मग त्याच रागाने, मग त्याच रागाने धरून कापली. त्याच रागाने धरून कापली.
बुवाना बोलले नाही. बघा बुवा इथे सगळे साक्षी आहे. बुवाना बोलले नाही. पटवून दिलेलं आहे. इथे येऊन तुला खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची. म्हणून काय म्हणाले मग त्याच रागाने आता त्या बायकोला राग आलेला ती संतापले एकदम. रोज काय काय असं ऐकून घ्यायचं मग ती एकदम सगळा राग त्याच्यावर काढते आणि ती त्याची जी शिंदे आहे तर बुवाना केस आहे त्यामुळे बुवाना काय विषय लागत नाही. हा त्याच रागाने धरून कापली त्याची विषय करायचा घ्या. तुम्ही कसे एक 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 पहिल्याच बारीत एवढी मोठी बारी करून जाता ना तसंच लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. अहो लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. मग खाली बघितलं नव्हतं काय, खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिले सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय महाकाळ बुवांच्या दिलं सामानावर पाय. मला काय म्हणायचंय त्या ट्रेन मध्ये गर्दी झालेली असते आणि त्या ट्रेन मध्ये महाकाळ बुवा पण गेलेले असतात आणि ते गेलेले असतात. त्यांच्या हाताच्या बॅग्स वगैरे त्या असतील त्या त्यांनी खाली ठेवलेल्या असतात आणि त्या खाली ठेवलेल्या बॅग्स म्हणजे त्यांच्या त्या सामानावर सगळे पाय येऊन जातात. बुवा एवढाच विषय. मग काय म्हणाले लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय. खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिलं सामानावर पाय. खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिलं सामानावर पाय. बुवांचा जो फेवरेट विषय ना, फेवरेट कोणता तो सांगायचा
सांग सिलिकोनी फोडला तुझा ग बाय सिलिकोनी फोडला तुझा बोलून गेले ना विषय गेले ना बघा त्याच्यावरती काय म्हणते वो त्याला प्रत्युत्तर देते तेवढंच राहिलं होतं त्याला एक देते नंतर एक दुसऱ्या बारीचं पद घेणार आणि अजून एक पद घेणार आणि माझी बारी संपवतो माठ हा पडतो नाही तुझा करतो फुकटची मारतोय मजा करून खात्री येऊन रात्री त्याला नाही लाजल जा आणि मग पुढे काय म्हणायचंय सांग तोंड कुणी फोडला तुझा काना सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ तोंड कुणी फोडला तुझा सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ तोंड कुणी फोडला तुझा काय बोले सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ महाकाळ हो काळ तुम्हाला नाही बोलले तुमचं म्हणजे त्या कानाला बोलते सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ काय तुझं तोंड कुणी फोडलं हो तोंड तोंड बोला काहीतरी वेगळं ऐकायला जाईल मी आधी सांगते म्हणून काय म्हणायचंय सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ तोंड कुणी फोडला तुझा सांग तोंड कुणी फोडला तुझा महाकाळ तोंड कुणी फोडला तुझा बघा दुसऱ्या बारीचं पद घेते नीट लक्ष असू द्या नाही भेटली त्याला जाणून
घेणार आहे ते श्रद्धांजली गीत आहे. आज मुंबईवरून एक दोन दादा आले आहेत, तर ते मला मगाशी भेटले आणि ते बोलले की हे गीत घ्या म्हणून. तर ते घेते आणि माझी दुसरी बारी ते संपवते. तर बघा, जो विमान क्रॅश झाला, आता विमान क्रॅश झाला होता त्याच्यामध्ये सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्या विमानात. आणि ते विमान काही सेकंदात क्रॅश झालं होतं. आणि ते जिथे क्रॅश झालं ते मेडिकल कॉलेज होते आणि त्या कॉलेजमध्ये ती मुले शिकत होती. ती मुले पुढे जाऊन दुसऱ्यांचं आयुष्य वाचवणार होती, पण त्यांचा सुद्धा काही सेकंदात तिथेच मृत्यू झाला. म्हणून श्रद्धांजली गीत घेणार आहे आणि मला लक्षात असतं म्हणून काय म्हणायचंय. झेप घेतली अवकाशात, प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष. हो प्रवासी आनंदात, काही टाईम सेकंदात विमानाचा अपघात. सांग कशी ना दयाली देवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा. आज विजला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा. आज विजला मायेचा दिवा. अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी इथे संपवत आहे आणि पुन्हा एकदा आयोजकांचा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे सर्व रसिकजनांना पुन्हा एकदा माझा शाहिरी मानाचा मुद्रा की एवढे सगळे रसिक दुसरी बारी बघेपर्यंत थांबलेले आहेत आणि तुमची साथ अतिशय उत्कृष्ट अशी मला लाभलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला जरा जास्त बोलू शकते. तसेच बुवांनी जी सूचना दिली मगाशी पहिल्या बारी की युट्यूबला बाहेर टाकायची नाही, तर त्यांच्या माताला मी सहमत आहे. कुणीच आता गणपतीचा सीझन चालू आहे, म्हणजे नवरात्रीचा सुद्धा सीझन आता येईल, तर कुणीही युट्यूबला बारी टाकू नये. हा, तुम्ही सवण गण आहे ते टाकू शकता, पण जे काही म्हणजे आपण डबल मिनिंग करतो इथे, तर ते युट्यूबला टाकू नका. आणि एवढं सांगते, मग नंतर तुम्ही कधी टाका, पूर्ण सीझन संपल्यानंतर टाकलं तरी चालेल, पण आता कुणीही युट्यूबला बारी अजिबात टाकायची नाही. हे बुवांचं सुद्धा सांगणं आहे आणि माझं सुद्धा सांगणं आहे. तर माझी दुसरी बारी मी ते संपवत आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि माझी दुसरी बारी ते संपवते. Let's go.
आजचे जे साऊंडवाले दादा आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा साऊंड आहे दादाचा. दादा खरंच आज मी धन्य झाले की तुमच्यासोबत म्हणजे आज तुमचा साऊंड आहे आणि मी ते गायला उभे आहे. एवढा अभिमान मला वाटतोय की तुमचं नाव मी अजूनपर्यंत ऐकलं होतं. आता मी पण काय एवढी मोठी नाही पण मी तुमचं नाव ऐकलं होतं की डावा दादा साऊंड खूप मोठा आहे आणि आज प्रत्यक्षात मी इथे ते अनुभवते. अतिशय उत्कृष्ट असा साऊंड दादांनी लावला होता त्यामुळे बारीला अजून रंगत आली आहे. तर दादांसाठी एकदा टाळ्या होणं झालं. आणि तसेच माझी नाचणारी मंडळ आहे ही माझी नेहमीच शाखा आहे. ह्या सगळ्या मुली आणि ही माझी बहीण आहे ती सगळ्यांना तयार करते. तसेच ह्यांच्यासाठी आणि माझ्या सर्व कलाकारांसाठी एकदा तुमच्याकडून टाळ्यांचा प्रतिसाद होईल. तर माझी दुसरी बारी संपवते आणि बोलणं दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा.